हाय एव्हरीवन. नमस्कार सगळ्यांना. मी शारदा, इंटिट्यूट टॅरो रीडर आणि मी सॅन रीडिंगही करते, कॅन्डल वॅक्स रीडिंगही करते. जर तुम्हाला पर्सनल रीडिंग हवी असेल तर माझा मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तिथून तुम्ही तो घेऊ शकताय. अ, काल मी थोडी बिझी होते त्यामुळे रीडिंग नाही टाकू शकले. त्यासाठी सर्वांना सॉरी. आणि आज आपण ही रीडिंग करतोय. विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा पार पडला. श्री विठ्ठल रुक्मिणी ही महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि पंढरपूर ही महाराष्ट्राची वैकुंठ नगरी. श्री लक्ष्मीनारायणांचं हे रूप सदैव सर्वांना सुखात आनंदात ठेवो हीच प्रार्थना. हा योग आणि श्री पांडुरंग आपल्याला कोणता संदेश देत आहेत चला बघूया. नमस्कार, मी शारदा. श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा व वसंत पंचमी, माता सरस्वतींचा आशीर्वाद, कोणतं नवचैतन्य सर्वांच्याच आयुष्यात घेऊन येत आहेत पाहूया. तर हे नवचैतन्य सर्वांना उत्साह, आनंद, पॉझिटिव्हिटी हे सर्व सर्व मिळो हीच पांडुरंगांच्या चरणी प्रार्थना. आणि हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत त्यांच्या भक्तांना कोणता संदेश देत आहेत, त्यांच्या आयुष्यात कोणतं नवचैतन्य घेऊन येत आहेत हे बघूया आपण. थँक्यू सो मच. आपलं हे चॅनल हे शिवशक्तींचं चॅनल आहे आणि जे स्पिरिच्युअल जर्नी 888, तर स्पिरिच्युअल जर्नी 888 म्हणजेच न्याय, नवचैतन्य. आजपर्यंत ज्या पवित्र आत्म्यांना असं मनातून वाटत होतं की आपल्या आयुष्यात सुख नाही आहे किंवा आनंद नाही आहे, आपल्याच वाट्याला दुःख का, तर त्या सगळ्यांच्या आयुष्यातलं ते दुःख दूर करून आणि नवचैतन्य घेऊनच पांडुरंग आणि श्री विठ्ठल रुक्मिणी येत आहेत. आणि हेच हेच मेसेज ते तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत की आयुष्यात प्रत्येक गोष्ट, प्रत्येक जे ज्या समस्या येतात त्या आपल्याला पुन्हा पुन्हा तयार करण्यासाठी आणि त्या संकटांशी लढून पुन्हा आपली शक्ती, एनर्जी वाढवण्यासाठी ना आपण पुन्हा त्याच एनर्जीने तयार करण्यासाठी आपण हरू नाही शकत. तू खूप स्ट्रॉंग आहेस दाखवण्यासाठी त्या येत असतात, आपल्या परीक्षेसाठी येत असतात. तर पांडुरंगांचा हाच मेसेज आहे. तुम्ही माझ्या खूप खूप पवित्र सोल आहात, पवित्र आत्मा आहात आणि तुमच्या सगळ्या इच्छा, तुमच्या सगळ्या संकटातून तुम्हाला मुक्त करण्याचा आणि तुम्हाला न्याय देण्याची ही वेळ आलेली आहे आणि हे नक्कीच तुम्हाला मिळेल. तर सर्वांनी ह्या रीडिंगचा आनंद घ्या आणि थँक्यू सो मच. तुम्ही सगळेजण रीडिंग ऐकता, बघता. थँक्यू सो मच. थँक्यू. सॉरी. पांडुरंगाच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात कोणतं नवचैतन्य येते. थँक्यू सो मच. पांडुरंग तुमच्या आयुष्यात कोणतं नवचैतन्य घेऊन येत आहे. तर तुमचं कष्ट, तुम्ही जे कष्ट केलेलं आहे, तुम्ही इतकं कष्ट केलं, इतके राबले, बऱ्याच वेळेला असं झाले की तुमच्या कष्टाची, तुमच्या श्रमाची दखल घेतली गेलेली नाही आहे. तुम्ही जे कष्ट केले, तुम्ही जे श्रम केलं किंवा तुम्ही जे एफर्ट्स लावले तुमच्या कार्यामध्ये, तुमच्या करिअरमध्ये असेल, बिझनेसमध्ये असेल किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये असेल, तुमच्या रिलेशनमध्ये असेल, तिथं जर तुम्हाला त्या कष्टाचं, ज्याप्रमाणे तुम्ही कष्ट केला आणि जे तुम्हाला अपेक्षित होतं ते यश आणि तो जो मोबदला आहे, आपण बरेच वेळा मोबदला हाच की प्रेम दिलं तर प्रेम हवं आहे, याच गोष्टी असतात. कुठलेही एफर्ट्स आपण करिअरमध्ये असू दे, जॉबमध्ये असू दे, सगळ्याच गोष्टी, जर नोकरी करत असाल तर त्या नोकरीमध्ये आपण ते एफर्ट्स लावलेत पण त्याप्रमाणे जर बेनिफिट्स मिळत नसतील तर ते बेनिफिट्स आणि ते फळ, ते फ्रूट मिळण्याची वेळ आली. तर पांडुरंग हेच सांगतायत की तुमच्या आयुष्यात हेच नवचैतन्य, हीच नवीन पालवी आणि नवीन आनंद येण्याची ही वेळ आहे. तर आत्तापर्यंत केलेले कष्ट, श्रम ह्याचं चीज होण्याची वेळ आलेली आहे आणि आत्ता तुम्ही यापासून गिवअप न करता
तुम्ही या नवचैतन्याचा आनंदाने स्वीकार करा. उत्साहात राहा, आनंदात राहा आणि हे नवचैतन्य तुमच्या आयुष्यात पैसा, ज्या लोकांनी तुमच्याकडे पैसा नाही आहे किंवा तुम्ही हे सर्व करत आहात, कष्ट करत आहात, राबत आहात, पण त्याचे बेनिफिट्स नाही आहेत, तुमच्याकडं काहीही नाही आहे. बरेच वेळा आपल्या मनात असं येतं की मी इतके कष्ट करूनही माझ्याकडे जितकं हवं आहे तितकं आपल्याकडे नाही आहे. आणि एखादी व्यक्ती अशी असते की त्याच्याकडे त्याच्या कमी कष्ट करतो, पण भरपूर त्याच्याकडे त्याचे बेनिफिट्स असतात. पण आपल्याला हे आपल्या स्वतःबद्दल एक कमीपणा असं वाटत असतो की माझ्या कष्टाचं चीज होत नाही आहे किंवा मला त्याची बेनिफिट. तर पांडुरंग आणि श्री विठ्ठल रुक्मिणी हेच तुम्हाला सांगतायत की तुमच्या आयुष्यातलं आत्तापर्यंत हे जे कष्ट केलं हेच मिळण्याचं आणि ह्या लोकांना दाखवून देण्याचीच आत्ता ही वेळ आली की तुमच्या आयुष्यात पैसा, पेंटिकल्स, फाईव्ह पेंटिकल्स हेच दाखवतात की तुमच्या आयुष्यात आजपर्यंत ज्यांनी तुम्हाला हा कमीपणा दाखवला किंवा तुम्हाला तुमच्याकडे जे नाही आहे त्यासाठी तुम्हाला हिणवण्यात आलं, तुम्हाला कमीपणा दाखवण्यात आला. बऱ्याच वेळा काय होतं, तुमच्याकडे काही आपल्याकडं पैसा नसतो. बरेच आपल्याला मटेरियल गोष्टी असतील किंवा काही घेण्याची वेळ असते की का हे मला पाहिजे आहे. तर ते आपण नाही घेऊ शकत कारण आपल्याकडं पैसा आणि तेवढी आर्थिक आपली परिस्थिती नसते. त्यामुळे आपल्या आयुष्यात असे वेळ येते की म्हणजे काही वेळा आपण एखादी वस्तू हातात घेतलेली सुद्धा आपण ठेवतो. कशामुळे की आपल्याकडे पैसा नाही आहे. माझ्याकडं काय नाही आहे, तर मी ते हे नाही घेऊ शकत अशी वेळ आली आणि बऱ्याच लोकांनी तुमचे त्याच्याबद्दल म्हणजे कमीपणाही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर पांडुरंग तेच तुम्हाला न्याय करतायत की तुम्ही जे कष्ट केला त्या कष्टाचं चीज होते आणि हेच नवचैतन्य पांडुरंग तुमच्या आयुष्यात घेऊन येत आहेत. तुमच्या आयुष्याला एक नवीन वळण, एक नवीन कलाटणी ते देत आहेत आणि तुम्हाला अजून प्रोत्साहित करतायत की तुम्ही जे काम करताय, तुम्ही जे कार्य करताय ते खूप प्रामाणिकपणे आणि खूप प्रामाणिकपणे व पवित्रतेने करत आहात. आजपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही ह्या सगळ्या लोकांनी त्यांच्या एनर्जीमध्ये तुम्हाला त्यांनी गुरफटून ठेवलं होतं. गुरफटून ते तुम्हाला यातून बाहेर पडूच देत नव्हते. तुमच्यामध्ये भरपूर एनर्जी होती, काहीतरी करून दाखवण्याची उमेद होती, लोकांना मदत करण्याची आणि सर्वांसाठी लढण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. आणि हेच पांडुरंगाने बघितले की जो नेहमी दुसऱ्यासाठी जो लढत असतो, दुसऱ्यासाठी जे कार्य करत असतो, ते कार्यातूनच त्याची प्रगती होत असते. हां, भलेही त्यावेळेला त्याला त्याचे बेनिफिट्स नाही मिळो, पण योग्य वेळ आली की परमेश्वर त्याला त्याचे बेनिफिट्स मिळतातच आणि ते देतात. आणि हेच पांडुरंग तुम्हाला दाखवून देतात की तुमच्या आयुष्यात ह्या लोकांना हे जे जे तुम्हाला हे अडवत होते तुमच्या या प्रगतीपर्यंत जाण्यापर्यंत किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्यातलं फ्रूट मिळण्यापासून जे थांबवत होते त्या त्या थांबवण्याला पांडुरंग बाजूला करतायत. त्या एनर्जीसच तुमच्यापासून कट करतायत आणि तुम्हाला तुमचं एक वेगळं स्वातंत्र्य, तुमचं आयुष्याने तुमच्या आयुष्यातले नवीन मार्ग तुमच्या पुढं ते खुले करतायत. तुमच्या समोर आयुष्यात एक आता यापुढे तुम्ही बघाल की तुमच्या आयुष्यात एक नवीन नवीन मार्ग तुमच्या पुढे खुले होत आहेत. तुम्हाला ते दाखवले जात आहेत आणि ते त्या ज्या अपॉर्च्युनिटीज आणि ज्या संधी तुमच्या आयुष्यात तुमच्यासमोर पांडुरंग ठेवतात त्या तुम्ही स्वीकारायच्या आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मी तेच पैसा, मान, सन्मान, प्रसिद्धी हे सगळं तुमच्या आयुष्यात येते आणि पांडुरंग तुम्हाला ह्या सगळ्या एनर्जीजपासून बाहेर काढतात. आणि ही संधी मी तुम्हाला तेच जर बरेच वेळा काय होतं की आपण एकाच ठिकाणी स्टक होऊन राहतो की आपण पुढच्या नवीन यशाकडे बघतच नाही किंवा कशातून आपल्याला यश मिळेल किंवा काय ह्या गोष्टी आपण बघत नाही. त्याकडे चांगल्या गोष्टींना दुर्लक्ष तुम्ही केले आणि तेच जे दुर्लक्ष केले, कशामुळे दुर्लक्ष केले, तर ह्या लोकांनी तुम्हाला अडवले की तुमच्या चांगल्या गोष्टींकडे जाण्यापासून, तुम्हाला तुमच्याकडं लक्ष देण्यापासून, तुम्ही स्वतःला वेळ देण्यापासून ह्यांनी थांबवले. यांनी फक्त आणि फक्त तुमचं लक्ष डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला की तुमचं लक्ष तुमच्या ध्येयापासून, तुम्हाला जे तुमच्या उद्देशापर्यंत जे पोहोचायचं आहे त्या उद्देशापर्यंत पोहोचू न देण्याचा ह्यांनी अक्षरशः आम्ही सांगते विडाच उचललेला की तुमच्या हातात पैसा, मान, सन्मान, प्रसिद्धी हे नको. कारण ह्या किंवा ह्याला जर हे मिळालं तर हा थांबू नाही शकत हे त्यांना माहीत होतं आणि म्हणूनच त्यांनी
ह्या एनर्जीनी हिथंच तुम्हाला थांबवून ठेवलं. तर ह्या सगळ्या एनर्जीजना धुडकावून तुम्ही तुमच्या एका नवीन एनर्जीमध्ये जाताय आणि हे तुम्ही स्वीकारताय. तुमच्याकडे एनर्जी अपॉर्च्युनिटी ही तुम्ही स्वीकारताय. नवीन नवीन अपॉर्च्युनिटी आता तुमच्या समोर येतील. पांडुरंग तुम्हाला हेच सांगतायत, ही अपॉर्च्युनिटी तुमच्या आयुष्यात नवचैतन्य घेऊन येणारी आहे आणि तुम्ही ती स्वीकारा. स्वीकारण्यासाठी पांडुरंग सांगतायत. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ट्विस्ट. थँक्यू सो मच. पांडुरंग तुमच्यासाठी ह्या आजपर्यंत तुमचं ह्या सगळ्या एनर्जीमुळं आणि आयुष्यात एक नवीन गोष्टी तुम्ही येत होत्या पण त्या ते घेऊ शकत नव्हता कारण तुमचं हार्ट चक्र ब्लॉक होतं. तर आत्ता परमेश्वर साक्षात पांडुरंग तुमचं हार्ट चक्र ओपन करतायत. तुम्हाला सगळ्या गोष्टी जे तुमच्याकडे येण्यापासून थांबल्या होत्या किंवा तुम्हाला पैसा असेल, मान सन्मान, प्रसिद्धी असेल, तुमच्या येणाऱ्या अपॉर्च्युनिटी ज्या नवीन तुम्हाला तुमची नवीन ओळख करण्यासाठी जी अपॉर्च्युनिटी येण्यापासून थांबवत होत्या या गोष्टी, तर त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापासून कट करून परमेश्वर साक्षात पांडुरंग तुम्हाला त्यांचं प्रेम, त्यांचे आशीर्वाद देत आहेत. ते तुम्हाला ब्लेस्ड करतायत आणि तेच तुमच्या आयुष्यातून ह्या सगळ्या एनर्जीजना कट करतायत आणि ते तुम्हाला तुमच्या लाईफ पर्पजपर्यंत पोहोचण्यासाठी तुमचा मार्ग मोकळा करतायत. व्हॅनिटी, व्यर्थता. आजपर्यंत आयुष्यात ह्याच गोष्टी झालेल्या आहेत की तुम्ही व्यर्थ ह्या सगळ्या एनर्जीजमध्ये इतका तुमचा महत्त्वाचा वेळ आणि तुमची महत्त्वाचे सगळं म्हणजे तुमची एनर्जी तुम्ही नको त्या गोष्टींमध्ये व्यर्थ केलेली आहे. भलेही तुमच्या मनात तुमच्या आयुष्यात एक प्रामाणिक हेतू होता की तुम्ही दुसऱ्याला मदत करताय किंवा त्यांना न्याय देताय, त्यांचा विचार करताय. पण ह्या लोकांनी ना त्या गोष्टीचा विचार न करता तुम्ही कसे कमी आहात आणि तुम्ही कसे स्वतःच्या म्हणजे तुमच्या मनात त्यांच्याबद्दल पॉझिटिव्हिटी होती, मनात पवित्रता होती, न्यायाची भावना होती, पण त्यांनी त्यामध्येही तुमचा स्वार्थ बघितला. तर पांडुरंगाने हे तुमची सोल बघितलं की तुम्ही स्वार्थी नाही आहात. तर तुम्हाला न्याय करण्याची म्हणजे जिथं तुम्हाला नाही बोलवलं तरीही तुम्ही लोकांच्या मदतीसाठी जाता आणि ही तुमची पवित्रता, ही प्युरिटी पांडुरंगांनी बघितली आणि म्हणूनच ते तुमच्याबरोबर न्याय करतात आणि ते स्वतः हातात ते तुम्हाला न्याय देण्यासाठी येतात. जी लोकं ही तुम्हाला हसतायत, ही बघतायत, ही तुमची खिल्ली उडतायत किंवा तुम्हाला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करतात. आता हे न्याय मिळण्याची आणि न्याय देण्याची वेळ आली हेच पांडुरंग तुम्हाला न्याय देतात. त्या लोकांना दाखवून देतात की तुम्ही स्वार्थी नाही आहात. आणि पांडुरंग तुम्हाला हे एक इन्स्ट्रक्शन, एक सल्लासुद्धा देत आहेत की जोपर्यंत कोणीही आपल्याकडून स्वतःहून मदत मागत नाही किंवा सल्ला मागत नाही तोपर्यंत देऊ नये. बरेच वेळा काय होतं की आपल्याला न बोलवता न मागता आपण सल्ला द्यायला जातो आणि त्याचा वेगळाच इफेक्ट आपल्यावर होतो. त्यामुळे जिथं तुम्हाला खरंच गरज आहे, कोण तुम्हाला अर्थ हाक मारते, तर तिथं नक्कीच तिथपर्यंत पोहोचा. दान, धर्म आणि प्रेमाने त्या गोष्टीमध्ये तुम्ही जा, असा पांडुरंगांचा सल्ला आहे. पण जोपर्यंत आपल्याकडं कोणी मागत नाही तोपर्यंत ते देऊ नये असं. थँक्यू सो मच ग्रोथ. थँक्यू. तर पांडुरंग तुमच्या आयुष्यात, तुमच्या नात्यांमध्ये आणि तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या सगळ्या पूर्ण लाईफमध्ये ग्रोथ घेऊन येत आहेत. पूर्ण आयुष्य तुमचं आता फुलफिल आणि नवचैतन्य सॉरी नवचैतन्य तुमच्या आयुष्यात येतं आणि हे नवचैतन्य तुम्ही सेलिब्रेट करताय. तुमचं हार्ट चक्र ओपन होतं. हे एक वेगळी एनर्जी आणि एक वेगळा उत्साह तुमच्यात येतो आणि हा उत्साह असाच टिकून राहू आणि राहणार, नक्कीच राहणार. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच पांडुरंगा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. The Miriam second. Choose to forgive in order to heal. See the light in all. Remember that love has no boundaries. हां, पांडुरंग तुम्हाला हाच मेसेज देत आहेत की ही लोक जी तुम्हाला थांबवत होती, तर त्या थांबवलेल्या लोकांपासून आणि त्या एनर्जीपासून तुम्हाला ऑटोमॅटिकली परमेश्वरानं बाहेर काढलेलं आहे. ते काढतायत
आणि ह्या येणाऱ्या दिवसांमध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःकडे, स्वतःच्या प्रायोरिटीजवर आणि स्वतः तुम्हाला कसं पुढं जाता येईल ह्या येणाऱ्या ज्या अपॉर्च्युनिटी आहेत त्यांच्याकडे तुमचं लक्ष असेल. तर तुम्ही तुमच्या कुठलेही लक्ष देत असताना किंवा तुमच्याकडे येणाऱ्या अपॉर्च्युनिटी घेताना तुम्ही स्वतःभोवती कुठल्याही बाउंडरीज न क्रिएट करता तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढं जायला पांडुरंग सांगतायत की बाउंडरीज क्रिएट करू नका, स्वतंत्र व्हा तुमच्या. आणि ज्या ऑर्डर दिलेल्या म्हणजे जे सांगितलेलं आहे पांडुरंगाने की ह्या लोकांपासून तुम्हाला कट करायचं, तर तिथून तुम्ही कट होणं आणि तुम्हाला ज्या ऑर्डर त्यांनी दिलेल्या आहे, जे तुम्हाला सांगतायत पांडुरंग, जे मार्गदर्शन करतायत त्या रस्त्यावर तुम्ही स्वतःला फॉलो करणं महत्त्वाचं आहे. आणि हेच ते सांगतायत. फेक हां, पांडुरंग हेच सांगतायत की तुम्ही जे ह्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहे, तुमच्या आयुष्यात तुमचा थॉट चक्राही ओपन होते. आजपर्यंत ज्या गोष्टी तुम्ही बोलत नव्हता किंवा तुम्हाला ते सांगण्यापासून, प्रेझेंट करण्यापासून तुम्हाला एक भीती होती किंवा ते तुम्ही थांबत होता किंवा ते प्रेझेंट करू शकत नव्हता, कारण तुमचं थॉट चक्र ब्लॉक होतं. तुम्हाला तुमचे जे विचार आहेत किंवा तुमचं जे मत आहे ते तुम्हाला मांडता येत नव्हतं. तर ते तुम्ही आता पूर्णपणे मांडणार आहात आणि तुमचं गुढ दिवस तुमची एक लाईट, तुमची जी ऊर्जा आहे, तुमची जी पवित्रता आहे ती लोकांसमोर येते. आणि ज्या लोकांना असं वाटत होतं की हां, तुमच्या मनामध्ये एक स्वार्थ आहे, तर त्याच लोकांना पांडुरंग दाखवून देत आहेत की तुम्ही किती पवित्र आहात, तुम्ही किती प्युअर आहात आणि खरंच परमेश्वराने दिलेली एक पॉझिटिव्ह आणि एक प्रेरणादायी सोल तुम्ही आहात. आणि हेच ते दाखवून देत आहेत. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू. तर पांडुरंग श्रीकृष्ण तुम्हाला कोणता संदेश देत आहेत, हे माझं हा माझा डेक आहे ना, हा माझ्या प्रत्येक रीडिंगमध्ये कृष्ण संदेश म्हणून यातून एक कार्ड मी हे करते. तर हा कृष्ण संदेश आज तुमच्यासाठी काय आहे, म्हणजे प्रत्येक रीडिंगमध्ये एक कार्ड असं असेल की जे कृष्ण संदेश म्हणून असेल. आणि हा कृष्ण संदेश तुमच्यासाठी आज कोणते संदेश श्रीकृष्ण तुम्हाला देत आहेत, कोणता संदेश. इक्वल श्रीकृष्ण तुम्हाला हाच संदेश देत आहे. तुमचं प्रेमाला बाउंडरीज ह्या कार्डची एनर्जी आहे. इथं तुम्ही फॉरगिव्ह करा. जे मार्गदर्शन पांडुरंग तुम्हाला देत आहेत त्या मार्गदर्शनावर तुम्ही चला आणि तुमच्या प्रेमाला बाउंडरीज ठेवू नका, एक मर्यादा ठेवू नका. कारण प्रेम हे विश्वाच्या कणाकणात प्रेम भरलेलं आहे. हे प्रेम घेण्याचा आणि देण्याचा तुम्ही प्रयत्न करा, हे पांडुरंग तुम्हाला सांगतायत. इक्वेलिटी ठेवा. पशु पक्षी प्राणी झाडं वेली या सगळ्यांमध्ये प्रेम भरलेलं आहे. आणि ह्या प्रेमाचा आनंद घेण्याचा आणि ह्या देण्याचा तुम्ही प्रयत्न करा. जो तुमच्यात आहे, जे तुमच्यात आहे, अख्खं ब्रह्मांड आपल्यामध्ये स्थित असतं, तर त्या ब्रह्मांडाचा आणि त्या ब्रह्मांडाच्या एनर्जीशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा. तुमचं प्रेम दाखवण्याचा आणि घेण्याचा प्रयत्न करा. या सगळ्याशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा. बघा तुमच्यातलं प्रेम अजून वाढते. आणि हेच प्रेम आणि हीच तुमची एनर्जी जगाला दाखवून देणार आहेत पांडुरंग की तुम्ही किती पवित्र आणि प्रामाणिक आणि प्युअर सोल आहात. कारण हे आशीर्वाद हे तुमच्यावर येत आहेत. परमेश्वराचे आशीर्वाद तुमच्यावर येत आहेत. आणि ह्या सगळ्याचं फुलं पानं पक्षी प्राणी माणूस सगळ्यांच्या जी प्युअर आहे, जे प्रेम जिथं जिथं आहे ते सगळं प्रेम तुमच्यापर्यंत येत आहेत. फक्त आपण आपल्या स्वतःमधलं जे प्रेम आहे ते प्रेझेंट करण्याची वेळ आली. आणि म्हणूनच परमेश्वर साक्षात पांडुरंग सांगतायत की बाउंडरीज ठेवू नका आणि मर्यादा कुठलीही ठेवू नका. कारण प्रेमाला कधीच मर्यादा नसते. मग ती नात्यांमध्ये असो आणि बाकी कुठल्याही ह्याच्यामध्ये असो, अध्यात्मामध्ये असो, परमेश्वरावरचं प्रेम तुमचं वाटते, तुमचा विश्वास वाढतोय. आणि हा विश्वासच तुमची रियालिटी दाखवते. कारण जेव्हा ह्यांनी हातात घेतले, पांडुरंगाने हातात घेतले, तर आता कोणीही तिथं थांबवण्याचा किंवा काही कारण आता तुमच्या आयुष्यात हे नवचैतन्य, ही नवीन एनर्जी, नवचैतन्य, नवीन आशीर्वाद आणि नवीन सुरुवात तुमच्या आयुष्यात येते. आणि ही नवीन सुरुवात तुम्हाला तुमच्या लाईफ पर्पजपर्यंत घेऊन जाते. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच.
तर मी पुन्हा एकदा सांगते, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कारण कमेंट हा एक प्लॅटफॉर्म आहे तुमच्या भावना या चॅनलपर्यंत आणि शिवशक्तींपर्यंत, पांडुरंगांपर्यंत, श्रीकृष्णांपर्यंत पोहोचवण्याचा. आणि तुम्ही कमेंटमध्ये दिलखुलासपणे तुम्ही ते बोलू शकता, मांडू शकता. तेव्हा तुमची एनर्जी परमेश्वराशी कनेक्ट होईल. हे चॅनल ही शिवशक्तींचं चॅनल आहे आणि शिवशक्तींचा आशीर्वाद सदैव सर्वांवर राहो आणि राहणार आहे. तर सर्वांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. जर तुम्हाला पर्सनल रीडिंग हवी असेल तर तिथून ती तुम्ही घ्या. मी टॅरो रीडिंगही करते, सॅन रीडिंग करते आणि कॅन्डल वॅक्स रीडिंगही करते. आणि ह्या सगळ्या रीडिंग ह्या परमेश्वराच्या मार्गदर्शनाने आणि आत्मज्ञानाने केल्या जातात. त्यामुळे तुम्हाला त्याचे जे रिझल्ट आहेत तेही तुम्हाला बघायला मिळतील. तर तुम्ही पर्सनल रीडिंगही घेऊ शकता. थँक्यू सो मच. बाय. हर हर महादेव. जय श्री कृष्ण. राधे राधे.